जय शिवराय, जय महाराष्ट्र। राज्यात मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ घोंघावत आहे आणि त्याची गर्दीही पहिल्या आंदोलनापेक्षा कमी होणार असा सरकारचा अंदाज चुकला। सरकारचाच काय, ग्राउंड लेवलवर रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांचा सुद्धा अंदाज चुकला आणि गेल्यावेळी लाखोंची फौज घेऊन जरांगे पाटील हे गेले होते मुंबईला, परंतु तिथून खोट्या आश्वासनावर परत आले आणि त्यानंतर विधानसभा लोकसभा निवडणुकासुद्धा झाल्या होत्या। त्यावेळी निकालानंतर वाटले की जरांगे पाटील संपले आणि मराठा माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर हा गायब होईल असं वाटलं होतं। परंतु तो जरांगे फॅक्टर पहिल्यापेक्षा डबल आणि त्याच जोशात, त्यापेक्षा डबल जोशात हा मुंबईला चालला आहे। नेमकं काय झालं आणि सरकारचं यामध्ये काय चुकलं आणि कोणते अंदाज चुकले, गर्दी किती आहे, सविस्तर आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन राजकीय तसेच इतर घडामोडी बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। माणूस प्रामाणिक असेल तर आणि साधा असेल आणि कधीही मॅनेज होणारा नसेल तर जनता त्याला डोक्यावर घेते आणि त्याला आपल्या देवाचा दर्जा देते। त्याच प्रकारे आणि तसंच महाराष्ट्रात सध्या घडत आहे। मराठा जातीत गेल्या 40 ते 45 वर्षापासून जो आरक्षणासाठी संघर्ष चालू आहे, हक्काच्या आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत। त्यानंतर त्यांच्याकडे काही नसताना मराठा समाजाने त्यांना भरभरून साथ दिली आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यांनी गेल्यावेळी स्वतःच्या पायाशी आणलं होतं। त्यानंतर लोकसभा विधानसभा झाल्या, त्यामध्ये सरकार आता भाजपा महायुतीचं आलं आणि भाजपा महायुती सरकार हे आता जरांगेंकडे लक्ष देणार नाही, त्यांना कोणाचाही पाठिंबा लोकांचा भेटणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र ते जरांगे पाटील आणि मराठा जो समाज राज्यात सर्वात जास्त आहे, त्या समाजाने पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर विश्वास ठेवला आणि आता आरक्षण हे मुंबईवरून आणायचं तरच मुंबईहून परत यायचं, नाही तर यायचं नाही असा निर्धारच केलेला दिसत आहे। यामध्ये पत्रकारांचे सुद्धा अंदाज कसे चुकले ते आपण एका पत्रकारांनी दिलेल्या एका लेखाबद्दल माहिती घेऊया। एखादा माणूस इमानदार असेल तर त्याची किती ताकद असते हे आजच्या मनोज जरांगेंच्या आंदोलनात जी गर्दी जमली आहे ते पाहून कळते। 3 किलोमीटर अंतर कापायला 5 तास लागणं, यातून जरांगेंच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो। राज्यात एवढा लोकप्रिय आणि दुसरा कोणताच नेता सध्या तरी झालेला दिसत नाही। तो पत्रकार म्हणत आहे की माझ्यासहित अनेकांना वाटलं होतं की एवढी गर्दी जमणार नाही, पण आम्ही सगळे उघडे पडलो। पब्लिकच्या मनात काय आहे जसं आम्हाला इलेक्शनच्या वेळेस सांगता येत नाही, तसंच या आंदोलनाच्या वेळीसुद्धा सांगता आलेलं नाही। विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर हा चालला की न चालला हा वेगळा विषय, लोकांनी ते तसंच केलं, पण निवडणुकीत फॅक्टर तो चालला नाही असं त्याचं विश्लेषण जरी झालं असेल तरी मात्र जरांगेंच्या मागे लोक नसतील अशी भावना तेव्हा जोर धरू लागली होती। आता जरांगेंना कोण विचारणार नाही असं सुद्धा म्हणाले होते, पण लोकांनी निवडणुकीत आपल्या मनानुसार काम केलं आणि त्याच मनात आरक्षणासाठी मात्र हृदयात जरांगे पाटलांना कायम ठेवलं हे आज दिसलं। मराठ्यांच्या हृदयात जरांगे कायम आहेत असं तुम्हाला फील्डवर काम करणारा प्रत्येक पत्रकार सांगेल। जरांगेंची जादू त्यांच्या मोर्चाच्या 2 तास आधी दिसायला लागते असंही ते पत्रकार सांगतील। पत्रकार म्हणून मला जरांगेंचं आंदोलन कव्हर करता आलं। गेल्या वर्षी अंतरवाली सराटीत बरेच दिवस मुक्कामाला होतो। तिथे गावात चक्कर मारताना घरासमोर एक आजोबा बसलेले दिसले। त्यांना सहज विचारलं जरांगेंची एवढी क्रेज का आहे, तर त्यांचं उत्तर होतं, या माणसाला म्हणजेच जरांगे पाटलांना लाखो कोटींच्या ऑफर आल्या होत्या, पण हा देवमाणूस मॅनेज झाला नाही, त्यामुळेच त्यांचं एवढं क्रेज आहे आणि पुढे राहील। जरांगेंनाही पत्रकार राहुल कुलकर्णींनी त्याच मुलाखतीत विचारलं होतं की तुमची क्रेज का आहे,
तर ते जरांगे म्हणाले, मी फुटत नाही, मॅनेज होत नाही, म्हणूनच मी लोकांच्या हृदयात राहतो. गेल्या वर्षी अंतरवालीत असताना एका रात्री अशीच अफवा पसरली की जरांगेंना पोलीस उचलून नेतील. लोक त्याची चर्चा करत होते. पुढच्या तासाभरात शेकडोंच्या संख्येने तरुणांचे समूह घोषणा देत अंतरवालीत दाखल झाले. हातात दांडके घेऊन जरांगेंच्या संरक्षणासाठी सज्ज झाले. ही क्रेज आहे या माणसाची, तो कधीही मॅनेज होत नाही. जरांगेंचे फोटो तुम्हाला आता गावागावात मराठ्यांच्या घरात दिसतील. याचं कारण ज्या लाखो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्यापैकी शेकडो मराठ्यांची पोरं, कुणी महावितरण, कुणी पोलीस, कोणी MBBSला लागलंय. त्याची सरकारी नोकरीची उच्च फीमुळे अधुरं राहिलेलं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण लागलंय. हे पाहून इतर मराठ्यांना हे अधिकच पटलंय की कुणबीतून आरक्षण मिळालं की पोरांचं शिक्षण होऊ शकतं, त्यांना नोकऱ्या लागू शकतात. कारण सध्या मराठवाड्यातल्या मराठा आणि इतरांची अवस्था म्हणजे अल्पभूधारक आणि गरिबीनं ग्रासलेली मंडळी अशी आहे. जरांगेंवर मराठ्यांना विश्वास असण्याचं आणखी एक सरळ साधं कारण म्हणजे कुणी आपल्यासाठी 8 ते 10 दिवस उपाशी राहतंय, यातून त्या माणसाची आपल्याबद्दलची तळमळ दिसून येते. खरं तर मराठ्यांना असाच माणूस हवा होता जो मॅनेज होणार नाही. कित्येक दशकांपासून या समाजाला त्याची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा मनोज जरांगेंच्या रूपाने पूर्ण झाली. अशीच मराठ्यांची भावना आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे दैवतच आहे. कारण या समाजाने आतापर्यंत सगळ्याच क्षेत्रातले कार्यसम्राट बघितले, अनेक राजकारणी बघितले, अनेक उद्योजक बघितले, पण समाजाचे गरिबांचे मात्र हाल होत गेले आणि सम्राटांच्या पुढच्या पिढ्या गब्बर होत गेल्या. सत्ताधाऱ्यांकडे कायदे पंडित आणि काडी पंडित सगळेच असतानाही ते जरांगेंना थांबवू शकले नाहीत. कारण त्यांचं ध्येय आणि अभ्यास तगडा आहे. जरांगे हा माणूस सहजासहजी पकडता येत नाही. कारण जरांगेंच्या ओठात केवळ आणि केवळ मराठ्यांच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्याची भाषा आहे. गेल्या वर्षी अंतरवालीत न्यायाधीश लोक जरांगेंशी चर्चा करत होते तेव्हा ज्या सफाईने जरांगे त्यांना काउंटर करत होते ती पाहता जरांगेंचा मराठा आरक्षणाचा प्रश्नांचा प्रचंड अभ्यास आहे स्पष्ट होत होतं. तुम्ही बारकाईने पाहिलं तर जरांगेंच्या आंदोलनाला मीडियाचीही गरज नाही आहे. कारण गावागावात व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झालेत आणि गावातून कोण कोण आंदोलनाला जाणार, थांबा कुठे घेणार, वापस कधी येणार, त्याचे सगळं टाईम टेबल नियोजन त्या ग्रुपवर केलं जातं आणि मग अत्यंत शिस्तीत ते पार पाडलं जातं. जरांगेंना कुणाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आणि कुणाबद्दल राग याची आम्ही पत्रकार सातत्याने चर्चा करत असतो. त्यांच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो हा सुद्धा प्रश्न उपस्थित करत असतो. पण या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील सामाजिक वीण विस्कटीत चालली आहे का असा प्रश्नसुद्धा निर्माण होत राहील. पण इतर नेत्यांच्या सभाही आम्ही कव्हर केल्यात. पैसे देऊन आणलेले लोक आणि स्वयंस्फूर्तीने आलेले लोक यातला फरक चटकन लक्षात येतो. जरांगेंनीही माणसं कमवली. पाटील जसं म्हणतील तसं एवढं प्रेम या माणसाचं जरांगेंवर आहे. म्हणूनच मराठवाड्यात जरांगे पाटलांना देव माणूस म्हणून ही उपाधी दिली आहे आणि इतर ज्या काही महाराष्ट्राच्या भागातून सर्वांनाच आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे पाटलांची मागणी घेऊनच आज ते मुंबईच्या दिशेने कूच झाले आहेत. त्यामुळे येणारा हा 2 दिवसाचा काळ अतिशय खडतर असणार आहे. जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषणाची हाक दिलेलीच आहे. त्यामुळे जेव्हा मराठे मुंबईत घुसतील त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहित अमित शहा, नरेंद्र मोदी यांचीसुद्धा झोप उडालेली असेल. कारण मराठे जेव्हा थडकतात त्यावेळी विचार करत नाहीत. त्यामुळे मुंबई ते दिल्ली जी काही झोप सरकारची उडणार त्याविषयीसुद्धा आपल्याला पुढील बातमीपत्रात कळेलच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांवर मराठा समाज हा का एवढा विश्वास ठेवत आहे? प्रामाणिकपणा की आणखी काही? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.